अमरावती महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर गुन्हे शाखेने अवैधरित्या मेथेडॉन म्हणजेच एमडी या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या इसमावर धडक कारवाई केली आहे। या कारवाईत तब्बल 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी ताब्यात आहे तर एक आरोपी फरार आहे। पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते। याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, गुन्हे शाखा अमरावती शहर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। मंगळवारी गुन्हे शाखेचे पथक आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडनं खात्रीलायक माहिती मिळाली। कोर्टाजवळील पोस्ट ऑफिस परिसरात एक इसम अवैधरित्या मेथेडॉन अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती होती। मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयित इसमाला ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव सलमान खान आमिर खा, वय 24 वर्ष, राहणार हिवरखेड, याच्याकडून 48 ग्रॅम 210 मिलीग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली असून त्याची अंदाजे किंमत 4,49,200 रुपये आहे। तसेच एक विवो कंपनीचा मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि स्टीलचा चमचा असा एकूण 4,60,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या चौकशीत आरोपीने एमडी अमरावती येथील मुज्जू नावाच्या इसमाकडनं घेतल्याचे सांगितले असून तो सध्या फरार आहे। फरार आरोपीचा शोध सुरू असून या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। अंमली पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्याकरिता अशाच कडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे।